मित्रहो नमस्कार, मी युवा व्याख्याता ॲडव्होकेट बिभीषण गदाधर। मित्रांनो, अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रातील अनेक पैलू आपण आतापर्यंतच्या भागामध्ये उलगडले। हे सर्व व्हिडिओ आपण सोशल मीडियावरती शेअर केले, त्याबद्दल धन्यवाद। मित्रांनो, अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रातील पाठीमागच्या भागामध्ये आपण समजून घेतलं की अहिल्यादेवी होळकर यांचे पती खंडेराव होळकरांचा मृत्यू झाल्यानंतर अत्यंत महत्त्वाचा निर्णय अहिल्यादेवींनी घेतला, तो म्हणजे सती न जाण्याचा। त्यानंतर अहिल्यादेवींनी मुस्लिम स्त्रियांच्या नावाने श्राद्धविधी होत नसेल तर बंद करा तो श्राद्धविधी असं म्हणून धर्मव्यवस्थेला सुद्धा चपराक देण्याचं काम केलं। आणि त्यानंतर अहिल्यादेवींच्या माहेरच्या माणसांनी वर्षश्राद्धाला येण्याचा नकार दिला। धर्म बुडायला चाललाय म्हणून सांगत होते, त्यावेळेस त्या माहेरच्या माणसांना सुद्धा सांगितलं, जमत असेल तर या, मात्र ज्या स्त्रिया आपला जात पात धर्म विसरून आपल्या पतीसोबत सती गेल्या त्या स्त्रिया फक्त मुस्लिम होत्या, म्हणून त्यांच्या श्राद्धाला वर्षश्राद्धाला तुम्ही येणार नसाल तर नाही आले तरी चालेल, श्राद्धविधी हा होणारच असा निर्णय अहिल्यादेवींनी घेतला। अत्यंत महत्त्वाचे निर्णय अहिल्यादेवी घेत होत्या। मित्रांनो, खंडेराव होळकरांचा मृत्यू झालेला होता आणि मग मुस्लिम स्त्रियांचं श्राद्ध घातलेलं होतं। याच्यामुळे अनेक धर्ममार्तंडांच्या पायाखालची वाळू सरकली, अनेक लोकांच्या किंवा नातेवाईकांच्या पोटामध्ये दुखायला लागलं की अहिल्यादेवीने असा कसा निर्णय घेतला आणि म्हणून अहिल्यादेवींचा निर्णय कसा चुकीचा होता, अहिल्यादेवींनी घेतलेला निर्णय किती चुकीचा होता हे सांगण्याचा अनेकांनी प्रयत्न केला। अगदी मस्तानी साहेबांचा सुद्धा पेशव्यांच्या इथं श्राद्धविधी झालेला नव्हता, तिथं खंडेरावांच्या मुस्लिम स्त्रियांचा श्राद्धविधी ही न पटणारी आणि पचणारी गोष्ट होती। आणि म्हणून इथल्या नातेवाईकांनी, जवळच्या लोकांनी, काही भटाब्राह्मणांनी अहिल्यादेवींना त्यांचा निर्णय कसा चुकीचा होता हे सांगण्यासाठी भूत आणि पिशाच्याची मदत घ्यायला सुरुवात केली। आणि त्यांनी सांगितलं की खंडेरावाच्या महालामध्ये मुस्लिम स्त्रिया भूत म्हणून नाचतात, घुंगराचा आवाज येतो, आणि म्हणून घेतलेला निर्णय कसा चुकीचा होता किंवा त्याचे परिणाम किती बेकार होत आहेत, अशा पद्धतीच्या वल्गना इथल्या लोकांनी सुरू केल्या। मात्र अहिल्यादेवी आपल्या विचारांवरती, तत्वांवरती ठाम होत्या। भूत पिशाच्याची अहिल्यादेवींना कधीच भीती वाटत नव्हती। नव्हे अहिल्यादेवी भूत आणि पिशाच्या मानत सुद्धा नव्हत्या, हा आजच्या समाजाने घेण्याचा विचार आहे। मित्रांनो, अहिल्यादेवींनी गीता वाचलेली होती, अहिल्यादेवींनी कुराण सुद्धा समजून घेतलेलं होतं, अहिल्यादेवींनी रामायण महाभारत सुद्धा समजून घेतलेलं होतं। त्यामुळं इथल्या लोकांना धर्मव्यवस्थेचा आधार घेऊन अहिल्यादेवींना चुकीचं ठरवता येत नव्हतं, ही महत्वाची गोष्ट। खरं तर माणसानं धर्म असेल, धर्म पुस्तकं असतील, हेही वाचली पाहिजे, म्हणजे आपल्याला कुणी वेड्यात काढत नाही, ही गोष्ट अहिल्यादेवीने जणू काय सांगितली होती। आणि मग इथल्या लोकांनी सुरू केलं, त्यामध्ये अंबादास पुराणिक आले आणि देवी अहिल्याला सांगितलं की खंडेरावाच्या महालामध्ये भूताची बाधा झालेली आहे। या दोन कंचिनी म्हणजे मुस्लिम स्त्रिया ह्या मृत्यूनंतर भूत बनून आलेल्या आहेत आणि महालामध्ये घुंगराचा आवाज येतो, महालामध्ये कसलेशे आवाज येतात। तेव्हा अहिल्यादेवी, तुम्ही माझ्या ओळखीच्या एका मांत्रिकाला मी घेऊन आलोय, या मांत्रिकाकडून तुम्ही काही विधी करून घ्या, म्हणजे त्या मुस्लिम स्त्रियांचं भूत त्या महालामधून निघून जाईल। अहिल्यादेवींनी काय करायला पाहिजे होतं? आजचे अनेक लोक सांगतात अहिल्यादेवी धर्म भोळ्या होत्या, अहिल्यादेवी धार्मिक होत्या। होय, अहिल्यादेवी धार्मिक होत्या, धर्म भोळ्या नव्हत्या। अहिल्यादेवी कार्मिक होत्या, कर्मकांड करणाऱ्या नव्हत्या, हे अहिल्यादेवींचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो। आणि म्हणून अहिल्यादेवींनी भूतपिशाच्याची बाधा हटवण्यासाठी ज्या मांत्रिकाला आणलेलं होतं, त्यावेळेस अहिल्यादेवींनी सांगितलं, अंबादास पुराणिक गीता काय सांगती, नैनन छिन्नंती शस्त्राणी, आणि तुम्ही मात्र भूतपिशाच्यासाठी मांत्रिकाला घेऊन आलेला आहात, या मांत्रिकाला आत्ताच्या आत्ता इथून बाहेर काढा। आम्हाला कुठलीही भूतपिशाच्याची बाधा मान्य नाही, महालामध्ये कुठलेही भूत आणि पिशाच आलेलं आहे हे आम्हाला मान्य नाही। लवकरच 2 पगारी नोकरदार भूत पिशाच्याचा बंदोबस्त, म्हणजे कोण घुंगर वाजवतंय, कोण तिथून जातंय, यांचा बंदोबस्त करण्यासाठी तैनात करण्यात येतील। आत्ताच्या आत्ता या मांत्रिकाला घराच्या बाहेर काढा। अहिल्यादेवींनी बघा किती पुरोगामी होत्या, अहिल्यादेवी किती 2 पावलं पुढचा विचार करणाऱ्या होत्या। अहिल्यादेवी खऱ्या अर्थानं धार्मिक होत्या, धर्म भोळ्या नव्हत्या, कर्मकांडांना आणि अंधश्रद्धांना अहिल्यादेवींकडे कुठलाही थारा नव्हता, हाच इतिहास आपल्याला सांगतो। आणि म्हणून अहिल्यादेवींचा हा इतिहास घेऊन आजच्या काळामध्ये सुद्धा समाजाने पुढे गेलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं। आणि म्हणून मित्रांनो,
अहिल्यादेवींचा हा विचार आपण घेऊया. अंधश्रद्धांना खतपाणी घालणार नाही, त्याचबरोबर खोटा धर्म, भूतपिशाच याच्यावरती कुणीही विश्वास ठेवू नये हा विचार घेऊया आणि पुढे जाऊया. आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूया अहिल्यादेवींच्या जीवनचरित्रातील आणखी काही पैलू घेऊन पुढच्या भागामध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल, अहिल्यादेवींचे विचार तुम्हाला पटत असतील, रुचत असतील किंवा पटत नसतील सुद्धा, तरी सुद्धा हे विचार जगाला तारणारे विचार आहेत आणि म्हणून व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत कमेंटच्या माध्यमातून पोहोचवा. भेटूया पुढच्या भागामध्ये अहिल्यादेवींच्या नव्या विचाराला घेऊन. धन्यवाद.